नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या नवीन व्हिडिओमध्ये आपण इतिहास परीक्षेत विचारलेले प्रश्न पाहणार आहोत। परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी किती आहे? पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1930 ते 1934। सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी 1930 ते 1934च्या दरम्यानचा आहे। प्रश्न क्रमांक 2, चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, असहकार चळवळ। चौरी चौरा घटनेने असहकार चळवळ संपुष्टात आली। असहकार चळवळीबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया। 1920 साली असहकार चळवळ सुरू झाली। असहकार चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजी यांनी केले। चौरी चौरा घटनेत जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली, त्यात 22 पोलीस मृत्यू पावले, म्हणून गांधीजींनी ही चळवळ थांबवण्याचा निर्णय घेतला। प्रश्न क्रमांक 3, गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1917। गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह 1917 या वर्षी केला। चंपारण्य सत्याग्रहातील काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया। चंपारण्याच्या शेतकऱ्यांना जमिनीच्या 15% भागात नीळ लावणे हे सक्तीचे होते। गांधीजींना हे कळताच त्यांनी सत्याग्रह केला व शेतकऱ्यांची सुटका केली। प्रश्न क्रमांक 4, चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, नीळ। चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा नीळशी संबंधित होता। प्रश्न क्रमांक 5, काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली? पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सुरत अधिवेशन। काँग्रेसमध्ये फूट सुरत अधिवेशनात पडली। सुरत अधिवेशनाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया। 1907च्या सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये फूट पडली। राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या मुद्द्यांवरून काँग्रेसच्या 2 गटात फूट पडली। सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष रास बिहारी घोष हे होते। प्रश्न क्रमांक 6, होम रूल लीगची स्थापना कोठे झाली? 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अड्यार। होम रूल लीगची स्थापना अड्यार येथे झाली। होम रूल लीग म्हणजे स्वराज्य संघ। होम रूल लीगची स्थापना 1915ला अड्यार येथे करण्यात आली। प्रश्न क्रमांक 7, काँग्रेस पक्षाच्या 1942च्या डॅश डॅश येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला। 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वर्धा। काँग्रेस पक्षाच्या 1942च्या वर्धा येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत छोडोचा ठराव मांडला। 1942च्या वर्धा बैठकीत भारत छोडोचा ठराव मांडला। 1942च्या मुंबई अधिवेशनात भारत छोडोची घोषणा केली। प्रश्न क्रमांक 8, फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात? 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, खान अब्दुल गफार खान। खान अब्दुल गफार खान यांना फ्रंटियर गांधी म्हणून ओळखले जाते। ते गांधीवादी विचाराचे असल्याने त्यांना सरहद गांधी व फ्रंटियर गांधी असेही म्हणतात। प्रश्न क्रमांक 9, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या साली भरली? 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1931। दुसरी गोलमेज परिषद 1931ला भरली। गोलमेज परिषदांबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया। पहिली गोलमेज परिषद 1930ला भरली। दुसरी गोलमेज परिषद 1931ला भरली। तिसरी गोलमेज परिषद 1932ला भरली। महात्मा गांधीजी फक्त दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होते। दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे भरली आणि तीनही गोलमेज परिषदेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उपस्थित होते। प्रश्न क्रमांक 10, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सरोजिनी नायडू। धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व
सरोजिनी नायडू यांनी केले. प्रश्न क्रमांक 11. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आहे? 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, योमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी आहेत. राष्ट्रीय सभेबद्दल महत्त्वाचे मुद्दे जाणून घेऊया. राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 ला करण्यात आली. राष्ट्रीय सभेचे संस्थापक ॲलन ह्यूम आहेत. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन मुंबईला 1885 रोजी. एकूण त्या सभेमध्ये 72 प्रतिनिधी उपस्थित होते. राष्ट्रीय सभेत पहिली महिला अध्यक्ष ॲनी बेझंट ही होती आणि पहिली भारतीय महिला अध्यक्ष सरोजिनी नायडू या आहेत. प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी काँग्रेसचे अध्यक्ष कोण नव्हते? 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते. प्रश्न क्रमांक 13. राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम कधी गायले होते? 13व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 1911. राष्ट्रगीत जन गण मन हे सर्वप्रथम 1911 रोजी गायले गेले. राष्ट्रगीताचे पहिले गायन 27 डिसेंबर 1911 रोजी कोलकाता अधिवेशनात गायनात आलेला आहे आणि या गायनाचा कालावधी 52 सेकंदाचा आहे. प्रश्न क्रमांक 14. 1936 मध्ये फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 14व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पंडित नेहरू. 1936 मध्ये फैजपूर येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित नेहरू होते. प्रश्न क्रमांक 15. एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला? 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दादाभाई नौरोजी. एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना दादाभाई नौरोजी यांनी दिला. प्रश्न क्रमांक 16. 1934 मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? 16व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांनी 1934 मध्ये समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. राष्ट्रीय सभेच्या समाजवादी विचारांच्या तरुणांनी नाशिकच्या तुरुंगात असताना राष्ट्रीय सभेअंतर्गत समाजवादी पक्ष स्थापन केला. प्रश्न क्रमांक 17. 1905 च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय कोणी ठरवले? 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांनी 1905 च्या बनारस काँग्रेस अधिवेशनात स्वराज्याचे ध्येय ठरवले. या अधिवेशनाचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले हे होते. प्रश्न क्रमांक 18. 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, बाबू अंबिका चरण मुजुमदार. 1916 साली झालेल्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिका चरण मुजुमदार हे होते. प्रश्न क्रमांक 19. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात झाली? 19व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, लॉर्ड डफरीन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना लॉर्ड डफरीन या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात झाली. प्रश्न क्रमांक 20. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली? 20व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ॲलन ह्यूम. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ॲलन ह्यूम यांच्या पुढाकाराने झाली. व्हिडिओ जर एकाग्रचित्तेने पाहत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. लाईक आणि सबस्क्राईब केल्याने क्रिएटरला एक मोटिवेशन मिळतो. मोटिवेशन मिळाल्याने क्रिएटर नवीन नवीन व्हिडिओ तयार करू शकतो. त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करावे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. काँग्रेसने सायमन कमिशनचा निषेध का केला? 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, काँग्रेसला सुधारणा समितीत
प्रतिनिधित्व नव्हते. प्रश्न क्रमांक 22. योग्य क्रम लावा. क्रिप्स योजना, राजाजी योजना, वेव्हल योजना आणि त्रिमंत्री योजना या योजनांचा योग्य क्रम लावायचा आहे. 22व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1, 2, 3, 4. म्हणजेच योजनाचा क्रम आहे. प्रथम आहे क्रिप्स योजना 1942, द्वितीय आहे राजाजी योजना 1944, तृतीय आहे वेव्हल योजना 1945, चतुर्थ आहे त्रिमंत्री योजना 1946. प्रश्न क्रमांक 23. खालील व्हॉइसरॉय यांचा चढता क्रम लावा. लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन आणि लॉर्ड कर्झन यांचा योग्य चढता क्रम लावायचा आहे. 23व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1, 2, 3, 4. म्हणजे प्रथम आहेत लॉर्ड कॅनिंग 1858 ते 1862, द्वितीय आहेत लॉर्ड रिपन 1880 ते 1884, तृतीय आहेत लॉर्ड डफरिन 1884 ते 1888, चतुर्थ आहेत लॉर्ड कर्झन 1899 ते 1905. अशा प्रकारे व्हॉइसरॉय यांचा योग्य चढता क्रम आहे. प्रश्न क्रमांक 24. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक असे कोणाला म्हणतात? 24व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कॉर्नवॉलिस. भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कॉर्नवॉलिस यांना म्हणतात. लॉर्ड कॉर्नवॉलिस यांचा कार्यकाळ 1786 ते 1793 च्या दरम्यानचा आहे. प्रश्न क्रमांक 25. वायव्य सरहद प्रांत कोणी निर्माण केला? 25व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांनी वायव्य सरहद प्रांत निर्माण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला? 26व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी चार्टर ऍक्ट 1833. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला चार्टर ऍक्ट 1833 नुसार. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली? 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1765. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 रोजी बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्यांकडून दिवाणी स्वीकारली. प्रश्न क्रमांक 28. भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली? 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड डलहौसी. भारतात इसवी सन 1856 मध्ये लॉर्ड डलहौसी यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. लॉर्ड डलहौसी यांनी बांधकाम विभाग, रेल्वे बोर्डाची सुद्धा स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला? 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड डलहौसी. 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग लॉर्ड डलहौसी यांच्या काळात उभारला गेला. 16 एप्रिल 1853 या दिवशी बोरी बंदर ते ठाणे या मार्गावर देशातील पहिली रेल्वे सुरू झाली. प्रश्न क्रमांक 30. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? 30व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. प्रश्न क्रमांक 31. खालील व्हॉइसरॉय यांची त्यांच्या काळाप्रमाणे मांडणी करा. लॉर्ड लिटन, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड मेयो. 31व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3, 4, 1, 2. म्हणजेच या व्हॉइसरॉय यांचा काळाप्रमाणे योग्य मांडणी अशा प्रकारे असेल. प्रथम क्रमांकावर आहे लॉर्ड कॅनिंग 1858 ते 1862. द्वितीय आहेत लॉर्ड मेयो 1869 ते 1872. तृतीय आहेत लॉर्ड लिटन 1876 ते 1880. चतुर्थ आहेत लॉर्ड कर्झन 1899 ते 1905. प्रश्न क्रमांक 32. 1848 ते 1856
या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली? 32व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यांनी 1848 ते 1856 या दरम्यान अनेक राज्ये खालसा केली. सातारा, जैतापूर, संबलपूर, नागपूर, झाशी, उदयपूर, तंजावर, कर्नाटक व अयोध्या ही संस्थाने दत्तक वारसा नामंजूर तत्वानुसार डलहौसी यांनी खालसा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 33. 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? 33व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, पुणे. 1857 मध्ये रॉबर्टसन हा पुणे या परिसराचा कलेक्टर होता. प्रश्न क्रमांक 34. कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात कलेक्टर या पदाची निर्मिती करण्यात आली? 34व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वॉरन हेस्टिंग. वॉरन हेस्टिंग या गव्हर्नर जनरलच्या काळात कलेक्टर या पदाची निर्मिती करण्यात आली. प्रश्न क्रमांक 35. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? 35व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले हे भारतीय दंड संहितेचा निर्माता आहे. प्रश्न क्रमांक 36. 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय कोणास जाते? 36व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लॉर्ड कर्झन. 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा संमत करण्याचे श्रेय लॉर्ड कर्झन यांना जाते. प्रश्न क्रमांक 37. कोणत्या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात आली? 37व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॉर्ड हार्डिंग. लॉर्ड हार्डिंग या व्हॉइसरॉयच्या कारकिर्दीत 1911-12 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात आली. प्रश्न क्रमांक 38. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वॉरन हेस्टिंग. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग हे होते. प्रश्न क्रमांक 39. सतीबंदी कायदा 1829 ला कोणत्या गव्हर्नर जनरलने संमत केला? 39व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, विल्यम बेटिंग. सतीबंदी कायदा 1829 ला विल्यम बेटिंग या गव्हर्नर जनरलने संमत केलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी जाहीर केला. 40व्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रॅम्से मॅकडोनाल्ड. पुणे करारास कारणीभूत ठरलेला जातीय निवाडा 1932 मध्ये प्रसिद्ध झाला. हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केलेला आहे. तुमच्यासाठी एक खास प्रश्न. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला संबोधले जाते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. त्याची ऑप्शन्स आहेत लॉर्ड रिपन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेलेस्ली. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.